आता म्हणजे आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशामध्ये जर तुम्ही आयोजकांचे नावं जर पाहिले असतील, ऐकलेले असतील, तर यजमानांचेच नावं असतात. परंतु या ठिकाणी महिला सक्षमीकरण झाल्यानंतर एक महिला आयोजक त्या ठिकाणी व्हावं, म्हणजे हा एक खरोखर एक योग आपल्या जळगावकर वासियांना आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक सर्वसाधारण घरातली महिला त्या ठिकाणी एक आयोजक होऊन आपल्या जळगावच्या सुवर्णनगरीसाठी एक कथा आयोजित करते. आणि अतिशय आज 4 ऑक्टोबर रोजी होणारी जी शिवपुराण कथा आहे, तर त्या शिवपुराण कथेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. 12 लाख आपले जे भाविक आपल्या जळगाव नगरीमध्ये हे बघा कोणाचा पदक आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपण आपला इगो बाजूला ठेवतो. म्हणजे मला जरी त्या ठिकाणी एखादे स्वच्छ करायला लागतं ते त्या ठिकाणी घेतले पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते संपूर्ण कार्य करण्यासाठी पहिल्यांदा आपली मनशुद्धी, आपली आत्मशुद्धी त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि आपली जर आत्मशुद्धी नसेल, मनशुद्ध नसेल आणि आपण जर त्या गणेशच्या सेवेसाठी जर आपण आलो तर त्या ठिकाणी आपल्याकडे ते कार्य होणार नाही. भाविक म्हणून ते कार्य करणं जे आपलं कथा असेल तर ती श्रवण करण्यासाठी बरोबर ज्यांना तन मन धनाने जर त्या ठिकाणी ऐकायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आरामात बसावं. आणि ज्यांना सहकार्य करायचं असेल, कारण भोजन हा एक असा एक मोठा एक आहे प्रकार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला 8-8 तास त्या भोजनच्या बाहेर सुद्धा पडता येणार नाही आहे. कारण साधारणतः जेवढे भाविक मुक्कामी असतील तर त्या भाविकांची भोजनची व्यवस्था करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा म्हणजे 1000 लोक त्या ठिकाणी आपल्याला कमी पडतील. साधारणतः 8 ते 10 स्टॉल आपल्याला ठेवावे लागतील. त्या ठिकाणी भाजी चिरण्यापासून, भाजी धुण्यापासून, त्या ठिकाणी शिजवण्यापासून, त्यानंतर त्या ठिकाणी भाजी निवडण्यापासून म्हणजे असं प्रत्येक सेक्शन त्या ठिकाणी वेगवेगळे राहणार आहेत. सर काय सांगाल, आज कुंडकेश्वर सेवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली, काय नेमकं कोणाकोणाची बैठक होती, काय निर्णय? आपल्या जळगाव सुवर्णनगरीमध्ये दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवक्ते माननीय गुरुवर्य प्रदीपजी मिश्रा यांचं महाशिवपुराण कथा आयोजित केलेली आहे. आणि म्हणून त्या शिवपुराण कथेसाठी अध्यक्ष कुंदकेश्वर समिती सौ ममताताई बोडरे यांच्या आयोजनाखाली या ठिकाणी कुंदकेश्वर सेवा समितीच्या कार्यकर्ते जे आहेत तर त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष आणि ताई यांनी या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली होती. आणि त्या मीटिंगचं जे आयोजन आहे तर त्या ठिकाणी 4 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो सुनियोजित पार पाडावा. कारण आपल्या सुवर्णनगरीमध्ये, आपल्या जळगाव नगरीमध्ये साधारणतः 12 लाखाच्या वर त्या ठिकाणी भाविक येण्याची दाट शक्यता आपल्याला वर्तवता येईल. आणि म्हणून प्रत्येक भाविकाचं त्या ठिकाणी संरक्षण व्हावं. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला त्यांचं सुरक्षेची जबाबदारी, त्यानंतर त्यांना सेवा देण्याची जबाबदारी, त्यांना त्या ठिकाणी स्वच्छता असेल, त्या कार्यक्रमामध्ये ज्या काही विविध सुविधा असतील, त्यांची भोजन व्यवस्था, त्या ठिकाणी संपूर्ण नियोजन, त्या ठिकाणी या नियोजनासाठी या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि म्हणून या नियोजनासाठी जास्तीत जास्त तरुण वर्गाने या ठिकाणी हिरिरीने भाग घेऊन या कार्यामध्ये सहभाग देऊन स्वयंसेवा या ठिकाणी द्यावी असे या ठिकाणी मी सर्व तरुण मंडळींना आणि जमलेल्या या ठिकाणी सर्व शिवभक्तांना मी विनंती करतो. नेमकं म्हणजे आज ही कोर कमिटीची बैठक होती का कोणाची बैठक होती? आज आपली कोर कमिटीची पण बैठक होती. आणि त्यानंतर बाहेरगावून आले जे काही शिवभक्त होते प्रत्येक तालुक्यातून, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः 15 तालुके आहेत. आणि म्हणून बाहेरगावचं नियोजन त्या ठिकाणी व्हावं तर त्या कोर कमिटीचे जे काही सभासद असतील, कुंदकेश्वर समितीचे महाशिवपुराण कथेचे जे काही सभासद असतील तर ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पूर्ण जिल्हाभर फिरू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी समन्वयक जे असतील तर जे समन्वयकाचे जे कार्य करणारे जे ज्यांना इच्छा आहे आणि ज्यांना आनंद त्या ठिकाणी त्या कार्यामध्ये आहे तर त्या आम्ही ग्रुपला आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रातून आवाहन केलं होतं की प्रत्येक तालुक्यातून आम्हाला समन्वयक आवश्यक आहे आणि आम्ही त्या समन्वयकांवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत. आणि म्हणून या आजच्या मीटिंगचं वैशिष्ट्य म्हणजे एक की प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी 5 स्वयंसेवक या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. आणि त्या समन्वयकांना मार्गदर्शन करून
त्या संपूर्ण तालुकाभर त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी उपसमित्या नेमून आणि त्यांनी समन्वयकाची भूमिका व्यवस्थित पार पाडून आपल्या जळगावच्या आयोजक ममताताई बोडरे आहेत आणि कुंदकेश्वर सेवा समिती आहे, तर त्यांच्यापर्यंत समन्वय घडवून आणावा यासाठी ही मीटिंग आज आयोजित केलेली आहे. आपलं नाव? सुरेश वाघ.